प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. आत्मामालिक ज्ञानपीठ कोकमठाण येथील नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतणाऱ्या संतांच्या स्वागतासाठी कोपरगाव शहरवासी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने कोपरगाव शहरात 18 मार्च रोजी सायंकाळी भव्य नर्मदा प्रशिक्षण दिंडीचे स्वागत करण्यात आले. जवळपास 3600 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून ही परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. आत्मामालिक ज्ञानपीठ हे प्रत्यक्ष मानवाच्या हृदयात परमेश्वर निवास करतो या वैश्विक तत्वावर कार्यरत असून ज्ञान या आत्मिक साधनेच्या माध्यमातून समाजामध्ये आत्मचिंतनाचा संदेश पोहोचवत आहे. परमपूज्य आत्मामालिक माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संतांसमवेत हा आध्यात्मिक प्रसार सुरू आहे. नर्मदा दिंडी सोहळ्याची सुरुवात कोपरगावातील साईबाबा कॉर्नर येथून सुरू होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, स्वामी समर्थ मंदिर मार्गे आश्रमापर्यंत हा सोहळा पार पडलाय. या नर्मदा प्रशिक्षण दिंडीचे संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने स्वागत करण्यात आले. युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी नर्मदा प्रशिक्षण दिंडीचे स्वागत करून साधू संतांचे पूजन केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने फुलांचा वर्षाव करून साधू संतांचे स्वागत केले. आपल्या मराठी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला आज गोदावरीच्या काठावर जवळपास 2.25 डझन साधक आणि संत महात्मे तब्बल 3600 किलोमीटरचा पायी प्रवास करून आज त्यांचा पावन स्पर्श आपल्या या कोपरगाव शहराला झालेला आहे. निश्चितच खऱ्या अर्थानं नवीन वर्षाची एक नूतन वाटचाल आणि एक आगळावेगळा प्रारंभ या भूमीनं, या मातीनं आणि आपल्या शहरानं केलेला आहे. आत्ता संजीवनी उद्योग समूहाचे आदरणीय विवेक भैया कोल्हे यांनी सांगितल्यानुसार बुडत असे जन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे या उक्तीप्रमाणे सकल मानवजातीच्या आत्मोद्धारार्थ आपलं जीवन समर्पित करणारे आज अनेक साधू महात्मे, योगी मुनिजन या भूतलावरती आणि विशेष करून आपल्या कोपरगावच्या परिसरामध्ये आज कार्यरत आहेत. त्या शृंखलेमध्ये गुरुदेव जंगलीदास माऊली तथा आत्मामालिक या सद्गुरुदेवांच्या कृपेनं त्या 21 जणांनी पूर्ण केलेली ही पायी परिक्रमा आज पवित्र या पावन संध्येला समस्त कोपरगावकरवासियांच्या वतीनं आदरणीय विवेक भैया कोल्हे आदी समूह अर्थात संजीवनी उद्योग समूहाच्या वतीनं प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. या संतांचा स्पर्श या भूमीला प्रत्येकदा झाला. त्यांची व्रतवैकल्य, त्यांची उपासना पूर्ण करून आज खऱ्या अर्थानं त्या नगरीच्या उद्धारासाठी आज त्यांची या ठिकाणी पावन उपस्थिती लाभली. आदरणीय छत्रपती संभाजीराजांच्या आजच्या या पवित्र पावन बलिदान दिनी ज्याप्रमाणे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं, तद्वतच आज साधू संत महात्मे आपल्या देहदंडनाद्वारे तुमच्या माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं स्वतंत्रता प्राप्त व्हावी, हृदयस्थित आत्म्याचं ज्ञान मिळावं म्हणून चालू असलेल्या तपश्चर्येचं पुष्प आज कोपरगावच्या पवित्र भूमीला त्यांनी या ठिकाणी वाहिलं आणि त्यांचा सन्मानपूर्वक पूजनविधी आदरणीय भैया साहेबांनी आणि संपूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यानं, त्यांच्या संपूर्ण टीमनं केला. हृदय निवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांनी केलेलं हे संतपूजन, हे स्वागत या ठिकाणी निश्चितच त्यासाठी गौरवोद्गार काढतो. त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. संपूर्ण कोपरगाववासियांनी आज दाखवलेलं प्रेम आणि या संत महात्म्यांचं केलेलं स्वागत समस्त धर्मक्षेत्राच्या वतीनं त्यांना भावपूर्ण धन्यवाद देऊन या ठिकाणी नतमस्तक होतो. नववर्षाच्या अर्थात पाडव्याच्या आपल्या सर्वांना गुरुदेव माऊलींच्या कृपाआशीर्वादासह शुभेच्छा देतो. थांबतो. या ठिकाणी जवळपास 3600 किलोमीटरचा पायी प्रवास करून आपल्याला ज्ञात आहे की आपल्या संस्कृतीमध्ये नर्मदा परिक्रमाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य त्या ठिकाणी समजलं जातं. जवळपास 4 महिने त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करून अतिशय खडतर वाट खरं तर ती आहे आणि त्याच्यातून परमार्थ शोधण्याचा खरं तर ती एक वेगळी अनुभूती ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे त्यांना निश्चितच मिळालेली आहे, येते. आणि अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांचं कोपरगावचं किंवा आपल्या परिसराचं पंचकृषीतून किंवा देश विदेशामध्ये ज्यांचं एक शक्तिपीठ म्हणू किंवा शक्ती केंद्र म्हणू असं आत्मामालिक ध्यानपीठ योगपीठाच्या वतीने तिथले जवळपास 21 साधू संत त्या ठिकाणी गेले आणि 3600 किलोमीटरचा हा पायी प्रवास करून आज आहे आपल्या नगरीमध्ये पोचलेले आहे. निश्चितपणाने स्वहितापेक्षा समाजहितासाठी ही सर्व साधू संत मंडळी त्या ठिकाणी काम करता आणि त्याचा कुठंतरी फायदा आपल्या समाजासाठी व्यापक दृष्टिकोनातून होतं. हे आपलं भाग्य आहे.
की या ठिकाणी परमपूज्य परमानंद महाराज किंवा आपले सगळ्यांचे निजानंद महाराज या ठिकाणी पायी त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करून आलेले आहे. परंतु परमानंद महाराज असतील किंवा इतर सर्वच संतांचं नेहमीच आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन भेटतं आणि आपलं भाग्य आहे की कोपरगाव नगरीमध्ये खरं तर आत्मा मालिक ध्यानपीठ त्या ठिकाणी आहे आणि आमच्यासारखे युवक घडवण्यामध्ये निश्चितपणाने एक मोठं योगदान या ध्यानपीठाचं त्या ठिकाणी आहे असं मी समजतो. पुनश्च एकदा सर्व त्या ठिकाणी मोठी भव्य मिरवणूक काढली. आज खरं तर धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी आज आहे. 40 दिवस या ठिकाणी तिथीनुसार आपण जी पाडव्याच्या आदली दिवशीची अमावस्या असती त्या दिवशी धर्मांतरासाठी 40 दिवस त्या ठिकाणी छळ झाला. त्याला प्रतिकार करून शेवटचा श्वास धर्मवीर संभाजी महाराजांनी आजच्या दिवशी घेतला होता आणि ते बलिदान व्यर्थ न जाता आपण देखील त्याची जाणीव ठेवून आपल्या परिसरामध्ये आपल्या साधू संत असतील, आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी काम करणाऱ्या या सर्वच अनुभव किंवा विभूतींच्या मागं आपण त्या ठिकाणी सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे ही आपली देखील नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणूनच कोपरगावकरांच्या या स्वागत कार्यामध्ये मी देखील सहभागी झालेलो आहे. पुनश्च एकदा सर्वच परिक्रमा जे काय 14 महिला आणि जवळपास 6-7 संत त्या ठिकाणी परिक्रमा करून आले आहेत त्या सगळ्यांना नतमस्तक होतो आणि कोपरगावच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो की हे त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं त्या ठिकाणी केलेलं आहे.